दत्त जयंतीनिमित्त शहरात आणि परिसरात भक्ती, करुणा आणि दयाभावाचं वातावरण असताना प्राणीप्रेमाचं एक प्रेरणादायी उदाहरण वाशी, गांधीनगर आणि कोल्हापूर शहरात पाहायला मिळालं. कर्मा असोसिएशन, पप्पूदा ॲनिमल रेस्क्यू टीम कोल्हापूर यांनी या शुभदिनी प्रत्यक्ष कृतीतून करुणा दाखवत 3 भटक्या प्राण्यांचे प्राण वाचवून सामाजिक बांधिलकीचं अत्यंत कौतुकास्पद उदाहरण घालून दिलं आहे. अज्ञात व्यक्तींनी ससे पकडण्यासाठी ठेवलेल्या नॉयलॉन आणि लोखंडी केबलच्या फासात वाशी परिसरात एका श्वानाचा पाय अडकला होता. हा फास सुमारे 10 ते 12 दिवस पायात रुतून बसल्यानं श्वानाला गंभीर वेदना होत होत्या. याची माहिती मिळताच रेस्क्यू टीमनं तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि डॉगला सुरक्षितपणे फासातून मुक्त करून वेदनामुक्त केलं. सध्या श्वानावर आवश्यक ते उपचार सुरू आहेत. गांधीनगर परिसरात रेल्वेच्या धडकेत जखमी झालेल्या एका पिल्लाला स्थानिक नागरिकांकडून माहिती मिळताच रेस्क्यू टीमनं वेळेवर मदतीचा हात दिला. त्याला तातडीनं उपचारासाठी सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून सध्या त्याची प्रकृती सुधारतीये. याशिवाय वृषाली हॉटेलजवळील एका रेड्याला 4 व्हीलर वाहनानं धडक दिल्याची माहिती मिळताच कर्मा असोसिएशनच्या सदस्यांनी तत्काळ रेस्क्यू ऑपरेशन केलं. रेड्याला उपचारासाठी कोल्हापुरातील पांजरपोळ इथं दाखल करण्यात आलं असून त्याची योग्य काळजी घेतली जातीये. दत्त जयंतीच्या दिवशी प्राण्यांची निस्वार्थ सेवा करत 3 जीवांचं संरक्षण करणारे हे कार्य समाजासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. अनेक ठिकाणी दत्तासोबत श्वानांची पूजा केली जाते, परंतु प्रत्यक्ष उपचार करून जखमी प्राण्यांना सुरक्षितता देणं हीच खरी करुणा असल्याचा संदेश या कार्यातून स्पष्ट झालाय.